छत्रपतींना जेवढे संकट आले त्यापेक्षा जरी ज्या संकट या बँकेला आले तरी याच्यातून ती तरुण निघेल, तेव्हा तुम्ही कसल्याही मनामध्ये शंका न आणता पैसे ठेवा. चेअरमन साहेबांनी जी बोलवलेली पत्रकार परिषद आहे त्यासाठी आपण सर्वजण आवर्जून या ठिकाणी आलात त्याबद्दल मी एक संस्थेचा शिवशक्ती बँकेचा हितचिंतक म्हणून तुमचे सर्वांचे स्वागत करू इच्छितो. आणि त्याचबरोबर अनेक अडचणी असताना देखील, अनेक संकट असताना समोर एक चॅलेंज म्हणून इथल्या सर्व सेवकांनी, त्याचबरोबर चेअरमन, सर्व सभा संचालक मंडळ आणि हितचिंतक यांनी जे परिश्रम घेऊन एक बँकेमधलं जे तफावत होती, NPA वाढलेला होता, लोन देण्याची बऱ्याच जणांची परिस्थिती नसताना अडचणी निर्माण झालेल्या होत्या, ह्या सर्वांना तोंड देऊन या मंडळींनी आत्ताच चेअरमननी सांगितलं आपल्याला की 34 NPA असताना आज 0% NPA आलेला आहे. NPA हे 0% येणं मला तर अशक्य वाटत होतं, परंतु मी रोज जवळजवळ या दोघा चौघांना फोन करून मध्ये अजून चेअरमन साहेबांना भेटून किंवा तुमचं काय प्रयत्न चालू आहेत काय आहेत तर ते पॉझिटिव्ह होते आणि प्रयत्नाची पराकाष्ठा केली. आणि एक चॅलेंज असतं किंवा एक संकट असतं, त्या संकटाला तोंड देऊन पुढचे चॅलेंजेस स्वीकारायचं, याबद्दल मी या सर्वांचं या प्रसंगी अभिनंदन परत एकदा करू इच्छितो. बँक सुरू होताना याला खूप मोठी तपश्चर्या होती. छत्रपतींच्या संबंधामध्ये आपण या बँकेला शिवशक्ती बँक नाव दिलेलं होतं. अतिशय महत्वाची आणि पवित्र अशी एक परंपरा होती. त्याचबरोबर कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचेही आशीर्वाद या बँकेला लाभलेले होते. म्हणून सतत ही बँक पुढे जावी, बँकेला काही अडचणी येऊ नयेत असं मनामध्ये असायचं. आणि ज्यावेळेस बुरगुटे साहेब चेअरमन झाले त्यावेळेस मी एक पुस्तक वाचलं होतं मोहम्मद युसूफचं. मोहम्मद युनूस बांगलादेशचे, त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं. त्याबद्दल त्यांनी मायक्रो बँकिंग कसं, म्हणजे तुम्ही टपरीवाल्याला सांगा गोळा करायला, टपरीवाल्याला कर्ज द्या, गरिबांसाठी ही बँक चालावी हा एक त्या पाठीमागे उद्देश होता. मोठ्या श्रीमंताकडे पैसे देण्यापेक्षा गरीब उद्योजकाकडे गरीब कष्टकरी हात शोधा आणि त्यांना कर्ज द्या, असा एक त्याचा संदेश होता. तोच संदेश मी यांना तुम्ही पराकोटीने पाळा असं सांगितलं होतं. आणि मध्ये त्यांनी खूप गेली अनेक वर्ष प्रयत्नातून ही बँक सुधारण्याचा किंवा पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक अडचणींना तोंड देऊन ही बँक सक्षम करण्याचाही त्यांनी प्रयत्न केलेला आहे. खूप मोठ्यांचं अनेक लोकांचं सहकार्य लाभलं हे आताच उल्लेख केलेला आहे. त्याबद्दल की राजाभाऊ राऊत, त्यानंतर अरुणदादा, संतोष ठोंबरे आणि अनेक जे मंडळी आहेत त्यांनी किंवा बँक आपली आहे आपण याला मदत केली पाहिजे. शिवाय शिक्षण प्रसारक मंडळाकडूनही थोडंसं मदत करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. सर्वात महत्त्वाचं मला या ठिकाणी कौतुक असं वाटतं की मला रोज 4 ते 5 जण येऊन भेटायचे की शिवशक्तीची पोझिशन काय आहे आणि आमचे एवढे पैसे. मला कधी वाटलं नाही की आमच्या तिकडचे काही शाळा मास्तर होते, हे होते, त्यांची बँकेत 30 लाख 35 लाख ग्रॅच्युटी आली, प्रॉव्हिडंट फंड आलं, आम्ही ठेवू का काढू. तर खूप मोठा असा संभ्रम डोळ्यासमोर यायचा. परंतु त्यांना
फारशी माहिती किंवा हे नसताना मी सांगायचं की शिवशक्ती बँकेसारखी स्ट्रॉंग बँक आहे. छत्रपतींना जेवढे संकट आले त्यापेक्षा जरी ज्या संकट या बँकेला आले तरी याच्यातून ती तरुण निघेल. तेव्हा तुम्ही कसल्याही मनामध्ये शंका न आणता पैसे ठेवा. खूप लोकांना सांगायची वेळ आली आणि मला या प्रसंगी त्यांचंही कौतुक आणि अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी ते ऐकलं. यामध्ये अनेक गरीब होते, मजूर होते, कामगार होते, झाडवाली माणसं होती, हॉस्पिटलमध्ये पुसायचं काम करणारी माणसं, ह्यांच्या सगळ्यांच्या ठेवी आपल्याकडे होत्या. त्या सुरक्षित ठेवणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. म्हणून जेव्हा जेव्हा ही मंडळी यायला त्यावेळेस मी एकदा विचारायचं, त्यावेळेस 4-4 वेळा विचारायचे. एकदा बारंगुळेला विचारायचे, एकदा उमाट्यानं विचारायचे, एकदा वेगवेगळ्या राऊतनं विचारायचं, अशा मंडळींना. आणि मग शेवटी चेअरमन काय पोझिशन असं विचारून. तर या सर्व बॅकग्राऊंडवर आजची जी परिस्थिती आहे शिवशक्ती बँकेच्या मंडळीनं आपल्यासमोर कथित केलेली आहे ती, त्याच्यामध्ये काही जणांनी म्हणलं की काय तुम्ही मॅनिप्युलेट केली का, अशी एक शंका माझ्याच मनामध्ये आली होती. एवढा NPA कसा, पण तिथं काहीही करता येत नाही. हे रोजच्या रोज फिगर्स कम्प्युटराइज असतात, सेंट्रलला कळावं लागतात, रिझर्व्ह बँकेला कळावं लागतात. त्यामुळं यामध्ये एक नवा पैशाचाही मागं पुढं काही करता येत नाही. हे बघून ऐकून समाधान झाल्यावर माझं सर्वात मोठं समाधान 31 मार्चला सांगितलंच नाही आमचं काम. 11 वाजता फोन केला तर आमचं काम चालू आहे म्हणले. पण जेव्हा ते 1-2 तारखेला त्यांनी सांगितलं की बाबा अशी पोझिशन आहे, म्हणजे त्यांचाच शेवटचं RBIला रिपोर्ट पाठवल्यानंतर फोन आला किंवा अशी परिस्थिती आणि 0 NPA झालेलं आहे, आपली पोझिशन समाधानकारक आहे. हे ऐकल्यानंतर चेअरमनला आनंद झालाच असेल, पण त्याहीपेक्षा आम्हाला सभासदांना किंवा हितचिंतकांनाही खूप मोठा आनंद झाला. आपण सर्वांनी बँकेच्या हितासाठी किंवा बँकेच्या कर्ज घेणाऱ्या मंडळीसाठी जे काही मोठं सहकार्य केलं त्याबद्दल आपण सर्वांचेही आभार मानू इच्छितो. आणि इथून पुढे माझं तर नेहमी म्हणणं की गरीब शोधा, कष्टकरी शोधा, काम करणारे कारागीर शोधा आणि त्यांना जाऊन कर्ज द्या. अशा पद्धतीनं आपली बँक चालावी. कारण कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचा उद्देश तोच होता किंवा गरीब लोकांच्या पर्यंत आपण शिक्षण पोचलं पाहिजे. त्याचबरोबर आर्थिक व्यवस्था जर दिली तर आपल्यातूनच काही मोठे कामगार, मोठे इंडस्ट्रियलिस्ट उभा राहू शकतात, असा एक मनामध्ये संकेत होता. तो मला वाटतं या सर्व मंडळीच्या प्रयत्नामुळं सफल झाला असं मला वाटतं. संस्थेच्या मंडळींनी नंदनजी जगदाळे आहेत, PT पाटील आहेत, देवळवार आहे, बापू आहेत, त्याचबरोबर इतर सर्व मंडळी, सर्व संचालक मंडळ, या सर्वांनी परिश्रम घेतल्याबद्दल त्यांचेही मी आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि तुम्हा सर्वांचाही आभार मानतो आणि थांबतो.